विरामचिन्हे इयत्ता तिसरी मधला मराठी मॅथ्स मंथन मराठी सब्जेक्ट आहे। खालील वाक्यात किती विरामचिन्हे द्यावेत त्या पर्यायी उत्तराचा क्रमांक छायांकित करा। आता बापरे किती उंच आहे हा मनोरा। आता याच्यामध्ये दिले पर्याय क्रमांक 1 पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम, संयोग चिन्ह। कुठलेही उद्गारवाचक चिन्ह। पर्याय क्रमांक 2 बापरे केवढा उंच आहे हा मनोरा। सेकंड दिला व्यंकटेश चुणचुणीत व हुशार मुलगा होता। व्यंकटेश चुणचुणीत व हुशार मुलगा होता, इथे काय लागणार आहे पूर्णविराम। ठीक आहे, अर्थपूर्ण एक वाक्य दिले त्यामुळे त्याला काय लागणार आहे पूर्णविराम। शिरीष येतोस का रे लाडू वडायला, इथे काय लागेल आता प्रश्न विचारले, प्रश्न विचारला म्हणून काय येणार प्रश्नचिन्ह। चिंटू तू सहलीला का येत नाही सरांनी विचारले। आता सरांनी विचारले तर काय येणार चिंटू तू सहलीला का येत नाही सरांनी विचारले। अवतरण चिन्ह लागेल, तर पूर्णविराम दिले अवतरण चिन्ह। जया अंगी मोठेपण त्या यातना कठीण, ज्या अंगी मोठेपण त्या यातना कठीण। आता इथे काय आहे एकेरी पूर्णविराम उद्गारवाचक चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह का दुहेरी अवतरण चिन्ह, तर इथे येणार एकेरी अवतरण चिन्ह। जया अंगी मोठेपण त्या यातना कठीण। नंतर दिले खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा। आता केवढे मोठे हे धाडस, केवढे मोठे हे धाडस हे इथे दिलेलं चिन्ह तुम्हाला लक्षात येत असेल, कुठलं चिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह आहे। पर्याय क्रमांक 4 रमेश मुंबईला चालला, रमेश मुंबईला चालला काय इथे खालील वाक्यातील विरामचिन्ह चिन्ह ओळखायचे, कुठलं चिन्ह इथे पूर्णविराम, तर पूर्णविराम पर्याय क्रमांक 3। नेहमी खरे बोलावे कुठलं चिन्ह आहे अल्पविराम, कोणतं अवतरण चिन्ह कुठलं आहे एकेरी अवतरण चिन्ह, तर एकेरी अवतरण चिन्ह पर्याय क्रमांक 3। तुला कसली आली आहे अडचण, तुला कसली आली आहे अडचण, इथं काय आले अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह आणि दोन्ही पण आहे प्रश्नचिन्ह पण आहे, म्हणून काय आलं पर्याय क्रमांक 2। 10 आणि 11 साठी सूचना दिली आहे। खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह घातलेली वाक्य कोणती। अनिता सुंदर गाते, अर्थपूर्ण सेंटेन्स आहे म्हणजे बरोबर आहे। सत्यमेव जयते हे भारताचे ब्रीदवाक्य आहे, हे पण बरोबर आहे। वसंतने नाटक पाहिले, वसंतने नाटक पाहिले पूर्ण अर्थपूर्ण चिन्ह आहे, पूर्णविराम पण दिलाय। तू कुठे गेला होतास, तू कुठे गेला होतास, इथे काय आलं पाहिजे होतं प्रश्नचिन्ह आलं पाहिजे होतं, म्हणून इथे काय पर्याय क्रमांक 4 चुकीचे। नंतर दिलाय बापरे केवढा मोठा साप, बापरे केवढा मोठा साप उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे। अनिल बापू रमेश इकडे खेळायला या फुल स्टॉप हे पण बरोबर आहे। नंतर गांधीजी लोक म्हणतात, गांधीजींना लोक महात्मा म्हणत, गांधीजींना लोक महात्मा म्हणत पूर्णविराम, पण आता इथे काय द्यायला पाहिजे होतं अवतरण चिन्ह वापरायला पाहिजे। महात्मा गांधीजींना लोक काय गांधीजींना लोक काय म्हणत होते महात्मा म्हणत होते। पर्याय क्रमांक 4 दिले तुला माझ्याबरोबर यायचं का, आता इथे तुलाच्या नंतर कॉमा माझ्याबरोबर यायचं का प्रश्नचिन्ह हे पण बरोबर आहे, म्हणून प्रश्न क्रमांक ऑप्शन नंबर 3 चुकीचे। नंतर 12 साठी दिले पुढील वाक्यातील विरामचिन्ह वापरले आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले ते तुम्हाला ओळखायचे। इथे बघा दुहेरी अवतरण चिन्ह आहे, कॉमा आहे म्हणजे स्वल्पविराम आहे, कुठे आहे ग तू प्रश्नचिन्ह आहे, कळलं। वर्षा कुठे आहे ग तू, तर काय काय आहे दुहेरी अवतरण चिन्ह स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह। पूर्णविराम नाही, पूर्णविराम आहे का नाही, दुहेरी अवतरण चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे, स्वल्पविराम आहे म्हणजे ब क आणि ड। प्रश्न ब क ड कुठे आहे पर्याय क्रमांक 3 ब क आणि ड। नंतर खालीलपैकी विरामचिन्हाची कोणती जोडी अयोग्य आहे ते सांगायचे, अयोग्य जोडी विचारायचे। प्रश्नचिन्ह बरोबर आहे, पूर्णविराम चुकीचे हे स्वल्पविराम आहे, उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे, अर्धविराम पण बरोबर आहे, तर इथे काय येईल पूर्णविरामाला काय लागतं फुल स्टॉप द्यावा लागतो, डॉट्स येतो, तर स्वल्पविराम दिला ठीक आहे। प्रश्न क्रमांक 14 दिलाय पुढील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे वापरली आहेत। काय म्हणते आमची मुग्धा, दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह, आईने बाबांना विचारले पूर्णविराम किती आले 3, दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम किती झाले
3. त्याच्यानंतर खालील कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरलेले आहे? प्रश्नचिन्ह कोणत्या वाक्यात वापरले ते सांगायचे. तू कुठून आलास? प्रश्नचिन्ह आहे. अरे बंडू काय शोधतोस? प्रश्नचिन्ह. वाऱ्याने झाडांची फांदी हालू लागली. पूर्णविराम. झाडांनी आपल्याला फळे फुले सावली देतात. म्हणजे प्रश्नचिन्ह कुठं वापरलं आहे? अ आणि क. अ आणि क कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. अ आणि क. नंतर प्रश्न क्रमांक 16 दिला आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात पूर्णविराम वापरलेला नाही आहे? पूर्णविराम. ठीक. बाबा हा प्राणी कुठे राहतो? मीना गोष्ट वाचत होती. इथं पूर्णविराम आहे. इथं पूर्णविराम नाही आहे. भारत माझा देश आहे. पूर्णविराम आहे. अरे बापरे किती मोठा हत्ती. इथं पण पूर्णविराम नाही आहे. म्हणजे अ आणि ड मध्ये पूर्णविराम नाही आहे. म्हणजे कोणत्याही लाईनसाठी तुमचं अ आणि ड कुठे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये तुमचं अ आणि ड आहे. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 17 दिलाय. प्रवास प्रश्न क्रमांक. कचरा प्रश्न क्रमांक. मुलांना आश्चर्य वाटले. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाहीत? दुहेरी अवतरण चिन्ह आहे. प्रश्नचिन्ह आहे. उद्गारवाचक चिन्ह वापरले का? नाही. पूर्णविराम आहे. म्हणजे कोणते चिन्ह वापरले नाही? उद्गारवाचक चिन्ह वापरले नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. फक्त क.